आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। भोंदू घरातला 6व्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। घरातला न्यायालयीन कोठडीमध्ये धोका, सरकारी पक्षाचा युक्तिवाद। आरोपीचा ताबा आजच तपास यंत्रणेला द्यावा अशी कोर्टाकडे विनंती। तपास यंत्रणा आजच पुढील तपासासाठी घराचा ताबा घेण्याचीही शक्यता। भोंदू घरातकडून हातचलाखीनं सीए ललित पोफळेची फसवणूक, तर हवेतनं काजू कतली काढत टाकलं अंधश्रद्धेचं जाळं। आईवडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत कोट्यवधी रुपये उकळल्याची माहिती। सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल। भोंदू अशोक खरातच्या जीवाला जेलमध्ये धोका असल्याचा सरकारी वकिलाचा युक्तिवाद, तर खरातचा ताबा मिळवण्यासाठी तपास यंत्रणा आग्रही। खरातला 6व्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। ऑफिस बॉय नंतर आता आचार्याकडून सुद्धा खरातच्या कारनाम्यांचा भंडाफोड, तर खरातच्या फार्म हाऊसमधील संशयास्पद व्हिडिओ एसआयटीच्या हाती। महिलांसोबतच्या कृत्याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आल्याची माहिती। भोंदू अशोक खरातला साथ देणारे महसूल विभागाचे लोक बडतर्फ होतील। महसूल मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया, तर जमीन खरेदी करण्यात, जमीन लाटण्यात आणि आर्थिक व्यवहारामध्ये ज्यांचा पूर्णतः सहभाग दिसतोय त्या संदर्भात एसआयटी रिपोर्ट पाठवणार असंही केलं स्पष्ट। टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानचा आरोपींशी संपर्क कायम। दानिशच्या मोबाईलमधून संशयास्पद फोटो एसआयटीच्या हाती। डिजिटल पुराव्यांचा एसआयटीकडून तपास। निदा खानच्या जामिनावर उद्या सुनावणी। करमाळ्यामध्ये भोंदूबाबा मनोहर भोसलेनं 27 एकरात आलिशान आश्रम उभारल्याचं समोर। भोंदूवर बारामती, करमाळा, कुर्डुवाडी या पोलिसात गुन्हा दाखल, तर लोणंद, दौंड इथे सुद्धा गुन्हे दाखल असल्याची माहिती। सोलापूरच्या महापालिका रुग्णालयामध्ये आणखी 4 बालमाता असल्याचं समोर। पालिकेकडून 130 प्रसूतिगृहामधील प्रत्येक महिलेची फेर तपासणी सुरू। बालमाता प्रकरणामध्ये आता डॉक्टर सुद्धा रडारवर। जळगावच्या 40 गावात पुरोगामी संघटनांचा एल्गार, तर आमदार संजय गायकवाड आणि धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्यांचा निषेध व्यक्त। दोघांविरोधात जोरदार घोषणाबाजी।